आणि लोकशाही रुद्रनं जो एक्झिट पोल केलेला आहे त्यात काहीशी त्रिशंकू स्थिती आहे की काय असं म्हणावं लागेल, कारण कुठल्याही पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळताना, म्हणजे पक्षाला नाही म्हणता येणार, आघाड्यांना, महायुतीला किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्या तरी दिसत नाहीये. आपलं नेमकं काय आकलन आहे या सगळ्या संदर्भात? ते आता अभ्यंकर असं म्हणाले की काय होईल ते देवालाच माहिती. ते देवाला म्हणजे देवेंद्र या अर्थानं देवाला म्हणाले की काय मला माहिती नाहीये. त्यात कोणा त्याचा भाजपवर जास्त विश्वास आहे. भाजपचं मुख्यमंत्री होईल अशी त्यांना खात्री वाटते आहे. पण एक मला असं वाटतं सगळे जे काही अंदाज येत आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे आता एक एक्झिट पोल बद्दल काही विश्वास बाळगावा असं अभ्यंकर म्हणतात, त्याच्याशी मी सहमत आहे. कारण एक्झिट पोलचं सध्या जे काही झालंय त्यांची सॅम्पल साईज, त्यांची विश्वासार्हता, या सगळ्या अनुषंगाने अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एक्झिट पोलवर आपण वेळ घालवायला नको. पण मला असं वाटतं की आज मतदान झालंय आणि एकूण सगळी आकडेवारी मतांची सगळी जर बघितली आपण, मतदान किती झालंय, कुठल्या भागात झालंय, काय एकूण ट्रेंड होता, पहिल्या टप्प्यामध्ये कमी झालं, नंतरच्या टप्प्यामध्ये वाढलं, हे सगळं लक्षात घेतलं तर काही गोष्टी मला महत्वाच्या वाटतात की ज्याचा उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे एक तर ही नेक टू नेक फाईट आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीची ही नेक टू नेक फाईट आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे दोघांनाही विजयाची संधी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये त्या अर्थानं भाजप महायुती यांना फारच कमी जागा मिळाल्या होत्या, महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या होत्या. पण तेव्हा सुद्धा दोघांच्या विधानसभा मतदारसंघ निहाय जागांमध्ये फार फरक नव्हता, 125 आणि 160. आणि आता तर ती फाईट आणखी नेक टू नेक आहे, हे मान्यच केलं पाहिजे. आता काय होईल हा अंदाज वर्तवणं कठीण आहे. पण काही गोष्टी मला फार अगदी खात्रीच्या वाटतात, ज्या एक्झिट पोलमध्ये पण आहेत, माझ्या पण अंदाजामध्ये आहेत, ओपिनियन पोलच्या अनुषंगाने पण आहेत. त्यातल्या पहिली गोष्ट अशी आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल असं मला वाटतं आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की भाजपनं मुळात जागा लढवल्या एवढ्या की 149 जागा लढवल्या आणि शिवाय अनेक जागा इतर पक्षांमधून त्यांनी मिळवल्या. त्यामुळे जवळपास 171 जागा भाजपनं त्या अर्थानं लढवलेल्या आहेत आणि तुलनेने काँग्रेसच 101 जागा. तर याचा अर्थ असा आहे की एकूण भाजपने एवढ्या जागा लढवल्यात तर भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून स्थान मिळणार, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि 2019 आणि सगळं आपण जे बघितलं दरम्यानच्या काळात राजकारण, सिंगल लार्जेस्ट पार्टी किती महत्वाची असते. म्हणजे मला असं वाटतं की 23 नंतरचं राजकारण हे राजभवनावर बऱ्यापैकी आकार घेऊ शकणार आहे. आणि राजभवनावर जेव्हा राजकारण आकार घेईल तेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो. तर सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल असं मला वाटतं. दुसरं आहे की अपेक्षेपेक्षा एकनाथ शिंदेच्या पक्षाला, शिवसेनेला बऱ्याच जागा मिळतील असं मला वाटतं. लोकसभेमध्ये पण ते जाणवलं तर ते याही निवडणुकीमध्ये जाणवेल असं दुसरा एक आहे. त्याच्यानंतर इकडे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल असं दिसतंय. शरद पवार यांच्या जागा चांगल्या असतील. उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच अपेक्षित जे यश खरं म्हणजे मिळायला हवं होतं तसं आता विधानसभा निवडणुकीत पण मिळेल असं मला वाटत नाही. पुढे जागा कमी होतील. महाविकास आघाडीमध्ये क्रमांक 3 वर उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल लोकसभा निवडणुकीप्रमाणेच. पण मला असं दिसतंय की दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. आणि जो एक मुद्दा वारंवार मांडला जात होता तो मुद्दा त्याला निघेल असं मला वाटतं. तो म्हणजे अपक्ष भयंकर असतील. म्हणजे ज्याप्रमाणे 1995च्या निवडणुकीमध्ये 45 अपक्ष होते आणि त्यांनी जे सरकार ठरवलं, तर मला अपक्ष किंग मेकर असतील असं आता काही वाटत नाहीये. म्हणजे आता या विधानसभेमध्ये सुद्धा जवळपास 29 अपक्ष होते. तर मला असं वाटतं की अपक्षांची संख्या ही नाही. मग संजय सर, वंचित किंवा मनसे ते किंग मेकर ठरू शकतील असं वाटतं का? तो डिसाइडिंग फॅक्टर असू शकेल असं वाटतं का? अजिबातच नाही. वंचित आणि मनसे हे त्या ठिकाणी मताच्या विभाजनामध्ये महत्वाचे असतील. मताचं विभाजन करून, म्हणजे आता जे काही भाजपला जागा मिळत आहेत किंवा ज्या काही जागा आता शिंदे आणि अजित पवारांना मिळणार आहेत त्यामध्ये वंचित आणि मनसेचा वाटा फार मोठा आहे. म्हणजे विशाल गंमत बघा, पुण्यामध्ये ज्या ठिकाणी भाजपला असं वाटलं की आपली स्थिती अडचणीची आहे, कसबा असो किंवा आणखी कुठेही असो, त्या ठिकाणी मनसे आहे. मनसेने कोथरूडमध्ये सभा घेतली, राज ठाकरेंनी कसब्यामध्ये सभा घेतली. तर हे सगळं जे आहे याचं कारण असं की त्या मताच्या विभाजनाचा फायदा भाजपला होईल. पण प्रत्यक्ष मनसेकडे काही साईज असेल किंवा आकडा असेल असं काही मला वाटत नाही. त्यांचा जो रोल आहे तो मताच्या विभाजनाचा रोल होता, तो त्यांनी केलाय. पण म्हणून त्यांचे असे आमदार असतील की जे किंगमेकर वगैरे असतील असं मला अजिबातच वाटत. आवटेजी, मी आपल्याकडे येतो. यावरती अविनाश अभ्यंकर सविस्तर बोलू इच्छितात. अविनाशजी. नाही, कसं आहे की मला वाटतं आम्ही ग्रासरूटला काम करणारी माणसं आहोत. आणि मनसेनी पुण्यामध्ये 4 सभा घेतल्या होत्या आणि ठाण्यामध्ये मनसेचा उमेदवार कोणासमोर उभा आहे हे पहिलं लक्षात घ्या. आणि एक डोक्यातनं काढून टाका की हा स्वतंत्र असा पक्ष आहे.
आम्ही मतं विभाजनाकरता नाही आहोत, तर आम्ही मतं घेऊन जिंकण्याकरता हा पक्ष स्थापन राजसाहेबांनी 17 वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे. त्यामुळे बोलणं अतिशय सोपं असतं, परंतु आम्ही जेव्हा महाराष्ट्रातील 125 मतदारसंघामध्ये दौरे केले, राजसाहेबांनी 50 सभा घेतल्या, त्या काही कुठल्या मतविभाजनाकरता घेतलेल्या नव्हत्या. त्या आमचे उमेदवार कसे जिंकून येतील, आम्ही कसे सत्तेत बसू, बोलणं खूप सोपं असतं की मनसे मतविभाजन करेल, परंतु पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा 4 ठिकाणी राजसाहेबांनी मोठ्या सभा घेतल्या आहेत. त्या ठिकाणी कुठलं मतविभाजन झालं, आणि पुण्यामधनं सुद्धा तुम्हाला दिसेल की उत्तम असा निकाल लागू शकतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात राजसाहेबांनी सर्व अपोजिशन समोर सभा ह्या पूर्ण ताकदीने घेतलेल्या आहेत. जिथे विरोध करायच्या भूमिकेला तिथे सर्व पक्षांना, मग ते तिकडे सत्तेतले असतील किंवा विरोधातले असतील, ह्या सर्व पक्षांना त्यांनी विरोध केलेला आहे. आणि मनसेचं स्वतंत्र असं एक अस्तित्व आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मतविभाजनाकरता मनसे आहे. ठीक आहे, 17 वर्ष झाली आहेत, पक्षाला थोडं अपयश आलेलं आहे, परंतु एक लक्षात घ्या, ह्याच पक्षाचे 13 आमदार आणि 100 पेक्षा जास्ती नगरसेवक आले होते. आणि आय एम रिपीटिंग द थिंग्स अगेन की आमच्याशिवाय या महाराष्ट्राची सत्ता बसू शकत नाही. तुम्हाला दिसेल की राजसाहेबांच्या रूपाने, मनसेच्या रूपाने ह्या महाराष्ट्रातील जनता ही पूर्ण ताकदीने, कारण हा एकमेव असा नेता आहे की ज्यांनी विकासाच्या राजकारणावरती भाषणं केलेली आहेत, डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स वरती भाषणं केलेली आहे, आणि कुठल्या गोष्टींनी नुकसान आहे, कुठल्या गोष्टींनी फायदा आहे, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे. राजकारणाकरता, खुर्चीकरता कुठल्याही प्रकारच्या ऍडजस्टमेंट राजसाहेबांनी केल्या नाहीत, म्हणून राजकीय नुकसान आमचं कदाचित झालं असेल. परंतु थोडक्यात मागची गोष्ट सांगून मी थांबतो. शिवतीर्थावरती सन्मान्य मोदी साहेबांसमोर सुद्धा बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सुद्धा पूर्ण ताकदीने मांडणारे राजसाहेब ठाकरेच होते. आणि जे चांगलं होतं, 370 कलम जे रद्द केलं होतं, त्याच्यावरती त्यांचं अभिनंदन करणारे सुद्धा राजसाहेब ठाकरेच होते. आणि जे चुकलं त्यावर टीका करणारे सुद्धा राजसाहेब ठाकरेच होते. त्यामुळे राजसाहेब ठाकरे किंवा मनसे हा मत विभाजनाकरता नाहीये, तो विजयी होऊन विधानसभेत. अविनाशजी, तुमचा हा विश्वास कसा सार्थकी ठरतो, मतदार तो कसा सार्थकी ठरवतात, याकडे आपलं लक्ष असेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.